किचन सेटअप म्हणजे आता आपण महात्मा फुलेंच्या घरात मागून आलोय. मग तुम्ही बघू शकता हे त्यावेळेचं सगळं डिटेलिंग करायला लागतं. पुन्हा आर्ट डिरेक्शनचं किंवा आर्ट डिरेक्टरचं स्किल आहे. त्याचं एजिंग यामुळं चुलीचं काळवणं या सगळ्या गोष्टी याच्यानुसार करायला लागतात. हा त्या काळातला त्यांचा बेडरूमचा सेटअप आहे. शयनगृह आहे त्याचं. मागे तुम्ही बघत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हे आहे, कारण एक फार वेगळं कनेक्शन आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं काम कोणी केलं होतं तर ते महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं होतं. आणि महाराजांवरचा पहिला पोवाडा सुद्धा हा महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलेला आहे. नमस्कार, मी स्नेहा गावकर. तर मी आज आले आहे स्टार प्रवाह वाहिनीच्या मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या सेटवर. आणि मालिकेच्या सेटवर नेमकं हा सेट कसा आहे, इथे काय काय असणार आहे, हे सगळं मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. इतकं इथे सुंदर अशी तुळशी वृंदावन तुम्हाला पाहायला मिळते. हे घर आहे जिथे या मालिकेचं शूटिंग सुरू आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय. पूर्ण असं लाकडाचं इथे सेट तयार केलेलं आहे. प्रॉपर सेट आहे. आपल्याला मालिकेमध्ये हा सेट अर्थातच पाहायला मिळणार आहे. आकर्षणाची बाब म्हणजे जेव्हा आपण घरात एंट्री करतोय तेव्हा इथे सुंदर असे दिवे आहेत, जे रात्रीच्या वेळेला तेव्हा लाईट नसायची, त्यामुळे कदाचित हा दिव्यांचा सेट असेल. जेव्हा रात्रीचे सीन इथे शूट केले जातील तेव्हा आपल्याला इथे सुंदर अशी या दिव्यांची रोषणाई पाहायला मिळेल. सो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, इथे पण घरं आहेत, खोल्या आहेत ज्या पूर्ण पारंपरिक टच दिलेल्या आहेत. इतकंच नाही आहे तर इथे सुंदर अशी घोडागाडीसुद्धा आहे, ज्याच्यावरनं त्या काही प्रवास केला जायचा. आता वाहनं उपलब्ध आहेत पण तेव्हा नव्हती. सो ही घोडागाडी आहे. आणि अजून एक आकर्षणाची बाब म्हणजे मी टर्न होते आणि इथे आहे ही बैलगाडी. सुंदर अशी बैलगाडी त्यांनी इथे बनवून ठेवलेली आहे. सो धान्याच्या गोण्यासुद्धा बांधून ठेवलेल्या आहेत. साधारण हा वजन करायचा तराजू आहे. सो मार्केट एरियामध्ये आपण फिरतोय आणि एक्सप्लोअर करतोय. मालिकेच्या सेटवरचा हा मार्केट आहे. तुम्ही इथे बघू शकताय. इथे कपडे खरेदी करण्यासाठीचं हा एक आहे रॅक स्टॉल. त्याशिवाय इथे आहेत सतरंजीचा स्टॉल. असे आणखी बरेच स्टॉल आहेत जे धान्यांसाठीचे सुद्धा आहेत. आणखी एक आकर्षण आणि लक्षवेधी स्टॉल आहे तो म्हणजे इथे भाज्यांचा स्टॉल. इथे भाजी मार्केट आहे जी मंडईमधलं आकर्षणाची बाब आहे. आणि सगळ्यांना हा भाजी आपल्याला लागतेच आपल्या घरात, त्यामुळे हा तेव्हाचा स्टॉल आहे जो त्यांनी व्यवस्थित असा दाखवला आहे सेटवर. आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत. इथे बघाल तर तुम्ही मिठाईचा स्टॉल आहे. सो असे बरेचसे धान्यांचे आणि बऱ्याच गोष्टी या मंडईत आपल्याला मालिकेच्या सेटवर पाहायला मिळणार आहेत.
इथे खूप साऱ्या बांगड्या तुम्हाला बघायला मिळत आहेत. चुडा भरण्यासाठी जेव्हा बाजारात स्त्रिया येतात तर त्यांच्यासाठीचा हा स्टॉल इथे आहे. ॲक्युरेट असा डिझाईन केलेला स्टॉल तुम्ही पाहत असाल तर खूप सारं बांगड्यांचं कलेक्शन आहे जे इथे ठेवण्यात आलेलं आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या सेटवरची आणखी एक आकर्षणाची बाब म्हणजे ही विहीर. सुरुवातीला मला ही विहीर खरीच आहे की काय असं वाटलं, पण नंतर मी पाहिलं तर प्रत्यक्षात ही विहीर आर्ट डिझाईन केलेली आहे. उत्तम असा आर्ट डिझाईन या मालिकेच्या सेटला लाभलं. आपण जसं सेट पाहिलं प्रत्येक गोष्ट त्यांनी अगदी हुबेहूब असल्यासारखी मांडली आहे किंवा रेखाटली आहे. खूप सुंदर अशी तांब्या पितळीची भांडी आहेत जी हल्ली खूप म्हणजे हल्ली आपल्याला नाहीच पाहायला मिळत. आपल्या घरात देवपूजेचा एकच तांब्या असतो जो तांब्याचा असतो. अदरवाईज आपण ही भांडी आता विरळ झालेली आहेत जी इथे खूप सुंदर समया आहेत. अगदी मोठमोठ्या समया इथे ठेवलेल्या आहेत. धान्य मी जसं म्हणाले मगाशी की इथे खूप सारं धान्य आहे. सो मिरचीचा साठा. सो हे किराणा मालाचं एकूणच दुकान दिसतंय. सो असं वेगवेगळं धान्य या गोण्यांमध्ये आहे आणि हा सेटअप केलेला आहे. मी मगाशी म्हणाले तसं इथे खूप मोठा तराजू आहे ज्याच्यावर वजन करून ते धान्य त्या बैलगाडीवर लोड केलं जातं आणि मग ते पुढे घरपर्यंत पोचवलं जातं. सो ही खूप सुंदर अशी लाकडी मजबूत अशी बैलगाडी सुद्धा या सेटवर आहे. मालिकेत अर्थात तुम्हाला ती पाहायला मिळणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी लढा दिला आणि म्हणूनच आज आपण प्रत्येक स्त्री शिक्षणाचा अधिकार घेऊ पाहतोय आणि हक्क घेऊ पाहतोय शिक्षणाचा. सो त्यांनी जी सुरुवात केली, ज्या इन्स्टिट्यूटमधून ही सुरुवात केली, ते इन्स्टिट्यूट या मालिकेच्या सेटवर अशा प्रकारे अशा पद्धतीने दाखवण्यात आले. खरंच मला पुन्हा एकदा आर्ट म्हणजे ज्यांनी ही आर्ट केलं या मालिकेच्या सेटचं त्यांचं कौतुक करावं असं वाटतंय. ते वाटतच नाही आहे की ते त्यांनी बनवून ठेवलं आहे. ते मला अगदी त्या काळात घेऊन जातं आहे किंवा त्या काळाची पुन्हा पुन्हा आठवण करून देतं आहे. मला प्रत्येक गोष्ट ही खरीच आहे की काय असं वाटतं, पण हे नाही आहे खरं. हे उभारलं आहे, ही मेहनत घेतली आहे. अर्थात त्या मेहनतीचं फळ तुम्ही स्क्रीनवर पाहताय. सो प्रत्येक गोष्ट त्यांनी खूप सुंदररित्या रेखाटली आहे आणि खूप सुंदररित्या मांडली आहे. तर मला आवडेल तुम्हाला हे प्रत्येक गोष्ट दाखवायला. हे लाकडी दरवाजे आहेत आणि त्याला पेपर लावलंय जेणेकरून ते पेपर वाटत नाही आहे. तो इतकं त्याला सुंदर टच त्यांनी दिलाय. ते असं मला प्लायच वाटलं सुरुवातीला. सो तुम्ही बघितलं ही इन्स्टिट्यूट आहे जिथून आपल्या सावित्रीबाई फुले म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्यांचा प्रवास खऱ्या अर्थानं सुरू केला. सो मी आता आले आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या घरामध्ये आपण आहोत आणि त्यांचं देवघर तुम्ही पाहू शकताय. हे देवघर आहे जे मालिकेत तुम्हाला पाहायला मिळेलच, पण अत्यंत रेखीव असं देवघर इथे मांडण्यात आलं आहे. नेक्स्ट आपण काय पाहणार आहोत असं मी म्हटलं असलं तर ज्याची आपल्याला खरी आतुरतेने आपण वाट पाहत होतो, जिथे सावित्रीबाई खऱ्या अर्थानं शिकल्या, त्यांचा हा फळा. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या सेटवर आज मी आले आहे आणि त्यांचा हा फळा आहे, त्यांची ही शिकण्याची खोली आहे, त्यांच्या या बैठका आहेत. हे सगळं जे आजूबाजूला दिसते ही शांतता आहे ती त्यांच्या शिक्षणाची आहे, त्यांच्या हक्काची आहे. सो हे एकूणच त्यांचं शिकण्यासाठीची जागा होती ती ही आहे. सो ही त्यांची खोली आहे जिथे महात्मा ज्योतिराव फुले बसून इथे लेखन करायचे.
हा बेड आहे, तुम्ही बघू शकता. इथे महाराजांची प्रतिमा सुद्धा आहे. सो मी आता आले आहे त्यांच्या स्वयंपाकघरात. तुम्ही बघू शकताय इथे लाकडं आहेत, चुलीसाठीचं शेण्या आहेत, ज्या सुकवलेल्या शेणी आहेत, लाकडं आहेत, इथे चूल आहे. इथे थोडं आपण पुढे गेलं तर मातीची भांडी आहेत, काही बरीचशी मातीची भांडी आहेत. तेव्हा मातीच्या भांड्यांमध्ये किंवा तांब्या पितळांच्या भांड्यांमध्ये कलई करून अन्न शिजवलं जायचं. सो ती भांडी आहे. चिनी मातीची भांडी आहेत. हे मडकं आहे. सो हे पाटलं दार आहे किचनमधून बाहेर जाण्यासाठी. बरेचसे शेणी आहेत ज्या इथे सुकवून ठेवलेल्या आहेत. सो भात, मी जसं म्हणाले मगाशी की कणगी घराच्या बाहेर होती, ती घरात सुद्धा आहे. याच्यात तांदूळ सुकवून ठेवले जातात, तांदूळ साठवले जातात. मुसळसुद्धा इथे आहे, तुम्ही बघू शकताय. हे कपाट आहे जिथे सामान ठेवण्यासाठी हे कपाट दाखवण्यात आलं आहे. इथे काही गोष्टी आहेत ज्यात सामान ठेवण्यासाठी ठेवलेल्या आहेत. सो एकूणच हे मोठं आणि मातीचं, शेणा मातीने सारवलेलं असं सुंदर असं स्वयंपाक इथे हुबेहूब पद्धतीनं मालिकेद्वारे तुम्हाला पाहायला मिळणार. हा खूप सुंदर असा वाडा आहे, ज्यात प्रत्येक गोष्ट आर्ट डिरेक्टरने अगदी बारकाईनं मांडली आहे. तुम्ही बघू शकता इथे वरती जाण्यासाठी जिना आहे. इतकंच नाही आहे तर इथे सुंदर असं सिंहासनसुद्धा आहे. अर्थात हे सिंहासन सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. याशिवाय इथे काही लिखापडीच्या गोष्टी आहेत ज्या खणांमध्ये ठेवलेल्या आहेत आणि अतिशय जुन्या काळातल्या, जसं असतं की लाकडाचं पेट्या आहेत, काही पत्र आलेली आहेत. सो असं ऐकून मी मगाशी आपण मंडईमध्ये सतरंजी बघितली, सो ही सतरंजी सुद्धा आहे. कोणी आल्यानंतर बसण्यासाठी ही सतरंजी आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या या सुंदर अशा वाड्यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. दरवाजाच याचा इतका भव्य आहे आणि इतका काय म्हणतात क्रिएटिव्ह आहे, किंवा सुंदर असं नक्षीकाम केलेला, बारीक नक्षीकाम केलेलं आहे. सो हा लाकडाचा दरवाजा आहे प्रॉपर. याचे पिलर्स तुम्ही बघू शकताय. पिलर्ससुद्धा लाकडाचे आहेत, पण ते वाटत नाही आहेत की ते लाकडाचे आहेत किंवा ते बनवून घेतलेले आहेत. इतकं सुंदर सेट इथे आर्ट डिरेक्टरने किंवा आर्टच्या टीमने इथे क्रिएट केलेला आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.